पायलट पतीच्या पार्थिवापुढं कर्नल पत्नी. पतीची चिता पेटताना हात जोडून उभी खंबीर पत्नी. सुखी संसारावर काळाचा घाला. डोंगरा एवढ्या दुःखानं अश्रूंचा बांध फुटला. पायलट पतीचं पार्थिव आणि त्यापुढं हातात फोटो घेऊन चालणारी कर्नल पत्नी. हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्य डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. माजी लष्करी अधिकारी राजवीर सिंह चौहान हे त्याच हेलिकॉप्टरवर पायलट होते ज्या हेलिकॉप्टरचा केदारनाथ जवळ अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात राजवीर सिंह चौहान यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचं पार्थिव राजस्थानमध्ये त्यांच्या गावी आणण्यात आलं. यावेळी अंत्ययात्रेत सहभागी लोकही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर गुजरात विमान दुर्घटनेतून देश सावरला नसतानाच केदारनाथ जवळ एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. 2 दिवसांपूर्वी केदारनाथला भाविकांना घेऊन गेलेलं हे हेलिकॉप्टर कोसळलं. या अपघातात पायलटसह 7 जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या जयपूर इथले माजी लष्करी अधिकारी राजवीर सिंह चौहान हे या हेलिकॉप्टरचे पायलट होते. पायलट राजवीर सिंह चौहान हे भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते. राजवीर यांच्या या अंत्ययात्रेत समोर चालणाऱ्या दीपिका या राजवीर यांच्या पत्नी आहेत. दीपिका लेफ्टनंट कर्नल आहेत. राजवीर यांच्या निधनानं या दोघांचा सुखी संसार उद्ध्वस्त झालाय. पायलट राजवीर सिंह चौहान यांनी तब्बल 15 वर्ष 10 महिने देशाची सेवा केली आणि लेफ्टनंट कर्नल पदावर असताना निवृत्त झाले. राजवीर सिंह चौहान हे मूळचे राजस्थानचे आहेत. चौहान 2009 साली भारतीय सैन्यात सामील झाले आणि तिथं लेफ्टनंट कर्नल झाले. चौहान यांनी 2007 मध्ये राजस्थान विद्यापीठातून अर्थशास्त्रात BA पदवी प्राप्त केली. सैन्यात असताना त्यांनी बराच काळ फ्लाइंग ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केलं होतं. पण 2 दिवसांपूर्वी राजवीर सिंह पायलट असलेलं बेल 407 हेलिकॉप्टर उत्तराखंडमधल्या गौरीकुंडजवळ अपघातग्रस्त झालं. यात राजवीर सिंह चौहान यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्यावर राजस्थानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना शेवटचा निरोप देताना पत्नी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. मोठ्या संख्येनं त्यांच्या अंत्ययात्रेत लोक सहभागी झाले. राजस्थानच्या जयपूर शहरात निवृत्त लेफ्टनंट कर्नल राजवीर सिंह चौहान वास्तव्याला होते. अपघातानंतर त्यांचं पार्थिव जयपूरमध्ये आणण्यात आलं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जयपूरच्या शास्त्रीनगर परिसरातून त्यांची अंत्ययात्रा काढली गेली. यावेळी राजवीर यांची पत्नी लेफ्टनंट कर्नल दीपिका चौहान यांनी हातात राजवीर यांचा फोटो घेतला होता. त्या अंत्ययात्रेत सर्वात पुढे चालत होत्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून सारेच गहिवरले होते. राजवीर यांच्या अंत्यसंस्कारावेळी हात जोडून लेफ्टनंट कर्नल दीपिका उभ्या होत्या. मन हेलावणारी बाब म्हणजे तब्बल 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर या दोघांच्या सुखी संसारात 2 फुलं उमलली. कारण नुकतीच हे दोघं जुळ्या मुलांचे आई बाबा झाले होते. पण या दुर्दैवी अपघातानं या मुलांच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र हिरावून घेतलं गेलं. राजवीर यांच्या जाण्यानं दीपिका किती एकट्या पडल्यात हेच त्यांच्या डोळ्यातून वाहणारा अश्रूचा प्रत्येक थेंब सांगतोय असं म्हणावं लागेल. राजवीर सिंह चौहान यांच्यासह अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.